जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडसइंड बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वॅकन्सी आहे। टोटल तुम्ही ते बघू शकताय 2103 जागा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात तुम्ही बघू शकताय पंढरपूरमध्ये आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा 13 तारखेला म्हणजे 13 डिसेंबरला अपडेट आलाय। त्यानंतर तुम्ही बघू शकताय हिंगोलीमध्ये वॅकन्सी आहे, त्यानंतर बघू शकताय पुण्यामध्ये आहे, त्यानंतर नांदेडमध्ये आहे, त्यानंतर नागपूरमध्ये, पुन्हा तुम्ही ते बघू शकताय रत्नागिरीमध्ये, नाशिकमध्ये, त्यानंतर मुंबईमध्ये, पुन्हा तुम्ही ते बघू शकताय नागपूरमध्ये। तर अशा भरपूर साऱ्या ठिकाणी या वॅकन्सी आहे। सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स देतोय। आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहून काही जण व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर टाकताय, पण त्याची सत्यता पडताळून घ्या, कारण की जे पण आपण व्हिडिओ बनवतो ते 100% जेन्युइनच असतात, ऑफिशियल वेबसाईटवरून असतात आणि जेवढे पण मी व्हिडिओ बनवतो त्यामध्ये कुठलीही फी लागू नये असं तुमच्यासाठी बघत असतो। त्यामुळे कोणाची व्हिडिओ बघताय, कुठे अप्लाय करताय ते सांभाळून करा। तर मित्रांनो, प्रायव्हेट बँकेत तुम्हाला जॉब पाहिजे आहे तर जबरदस्त करिअर अपॉर्च्युनिटी तुम्ही या बँकेसोबत करू शकताय। मग नेमका कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा यांचं हे करिअर पेज वाचून ठेवा, कारण की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जातं की आपल्या कंपनीच्या व्हॅल्यूज काय आहे, त्यानंतर आपली कंपनीचं कल्चर कसं आहे, तर तुम्हाला हे यांच्या करिअर पेजवर बघायला मिळेल। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही अप्लाय करणार आहात तेव्हा हे करिअर पेज बघून घ्या, ज्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे। नेमकं ही बँक कशा कशामध्ये काम करते, कशा प्रकारे यांचे क्लायंट आहे, यांचे व्हॅल्यूज काय, हे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे। आता लोकेशननुसार आपल्याला जॉब बघायचा आहे तर तुम्हाला डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। तिथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं विंडो तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ओपन होईल। तुम्ही ते सर्च जॉब करू शकता लोकेशननुसार, तर तुम्ही फिल्टरनुसार पण करू शकताय। जसं की बघा, तुम्हाला कुठल्या याच्यात जॉब पाहिजे आहे ते किंवा डिपार्टमेंट वाईज सुद्धा तुम्ही बघू शकताय। म्हणजे इथे बघा वेगवेगळे तुम्हाला ब्रँच मॅनेजरचं पाहिजे आहे, त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर क्रेडिट रिलेटेड पाहिजे आहे, त्यानंतर असे भरपूर सारे ह्युमन रिसोर्समध्ये जायचं आहे तर तुम्ही बघू शकताय। त्यानुसार तुम्ही डिपार्टमेंटला अप्लाय करू शकताय किंवा तुम्ही लोकेशननुसार पण बघू शकताय। जसं की इथे बघा भरपूर सारे लोकेशन आहे। मग इथे बघा ए पासून सिरीज चालू झालेली आहे, मग अहमदनगर झालं, त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर बी वर्ण जे आहे ते तुम्हाला दिसून जातील, सी वर्ण दिसून जातील, डी वर्ण दिसून जातील। त्यामुळे जे पण तुमचं शहराचं नाव आहे, गावाकडे मिळणं थोडं अवघड आहे, कारण की गावाकडे यांच्या जास्त शाखा नाही आहे, पण शहरामध्ये भरपूर साऱ्या, जसं की नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, अशा भरपूर साऱ्या ठिकाणी यांच्या आहेत। जसं की बघा कोल्हापूर, मग कोल्हापूरच्या किती ब्रँचेस आहे तुम्ही ते बघू शकताय। कोल्हापूरच्या ब्रँचेसमध्ये किती जागा आहे ते तुम्हाला इथून दिसून जाईल। कोथरूडमध्ये किती आहे, पुण्यात किती आहे, मालेगावला किती आहे, हे सगळं तुम्हाला इथे दिसून जाईल। पण आता हे बघणं थोडं अवघड आहे, तर अजून थोडं सोपं मी करतो। डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, या पेजवर यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय, तुम्हाला दिसून जाईल पोस्टचं नाव काय आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि कधी पोस्ट झाला आहे, तर तुम्ही इथे बघू शकताय 42 मिनिटं आधी, म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे। त्यानंतर बघा 2 दिवसाआधी, तर अशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पण दिसून जाईल लोकेशन कोणतं आहे। मग आता इथे बघा इंदोर आहे, तर इथे बघा हा कोल्हापूरचा जॉब आहे, रूरल बँकिंग ऑफिसरची पोस्ट असणार आहे। कुठल्या ब्रँचमध्ये जॉब आहे ते दिलेलं आहे, कधी जॉब पोस्ट झालाय ते दिलं आहे आणि एक्सपिरियन्स किती पाहिजे ते पण दिले। मग 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, पुन्हा खाली स्क्रोल करा, इंदोरमधले जॉब आलेले आहे। पुन्हा खाली तुम्ही आलात तर बघा हिंगोलीमध्ये पण जॉब आहे, 0 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 2 दिवसापूर्वी अपडेट आला आहे आणि इथे तुम्हाला ब्रांचचं नाव पण दिसून जाईल। त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा, नागपूरमध्ये जॉब आहे, 2 दिवसापूर्वी टाकलं आहे, फ्रेशरचा आहात, अप्लाय करू शकताय आणि पोस्टचं नाव काय आहे ते तुम्ही इथे बघू शकणार आहात। मग तुमचं जे शिक्षण झालं आहे, कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही बघू शकताय। जसं की इथे बघा की अकाउंट मॅनेजर ही पोस्ट आहे,
नाशिकमध्ये जॉब असणार आहे, एक्सपिरियन्स नाही आहे म्हणजे फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करू शकताय, 2 दिवसापूर्वी अपडेट आलं आहे आणि यावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय पण तुम्हाला सांगणार आहे, पण वेगवेगळ्या पोस्ट आहे ते कशा बघायच्या, कारण की भरपूर जणांच्या कमेंट्स येईल. एवढ्या सगळ्या लोकेशनचे मी तुम्हाला लिंक देऊ शकत नाही, पण मोजक्या जे लिंक आहे त्या तुम्हाला देऊन टाकेल. जसं की बघा, तुम्हाला मुंबईमध्ये जॉब पाहिजे, ओके, मग बघा कॉन्ट्रॅक्ट स्टाफसाठी मुंबईमध्ये जॉब आहे, 2 दिवसापूर्वी अपडेट आलाय, 0 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. अजून तुम्ही खाली स्क्रोल करा, भरपूर सारे आहे. जसं की पंढरपूरमध्ये ब्रांच मॅनेजरची पोस्ट आहे, 0 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 2 दिवसापूर्वी अपडेट आलंय. मग तुम्हाला पंढरपूरचे तुम्ही आहात तर इथे अप्लाय नाव करायचं आहे. मग हे पेज आपल्या समोर ओपन झाले, ओके. मग तुम्ही पाहिजे तर तुमच्या मित्रांसोबत जॉब शेअर करू शकताय आणि इथे आलाय अप्लाय फॉर दिस जॉब, यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर 2 तुमच्याकडे ऑप्शन येतात. एक तर लिंक्डइनवर तुमचं अकाउंट असेल तर तिथून अप्लाय करा, किंवा गुगलसोबत अप्लाय करा, किंवा इथे तुमचं एक नवीन युजर नेम पासवर्ड बनवून घ्या आणि तुम्ही इथे साइन इन करा. जर तुम्ही नवीन असाल तर इथे साइन अपवर क्लिक करून तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता. आता मी गुगलसोबत लॉग इन करतो. तुमचं गुगलसोबत अकाउंट असेल तर गुगलसोबत करा, नाही तर पहिल्यांदा या वेबसाईटवर आले आहे, मे बी सगळेजण पहिल्यांदाच आले असेल तर इथे साइन अप हे ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करून पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग फॉर्म कसं असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख. हे जेव्हा पण तुम्ही नाव, मिडल नेम, लास्ट नेम टाकतात, जे पण तुमचं गव्हर्नमेंट ID कार्ड असतं, जसं की आधार कार्ड झालं, पॅन कार्ड झालं, त्याप्रमाणे टाका, जे की चांगलं असतं. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, कंट्रीतून सिलेक्ट करून घ्यायची इंडिया. त्यानंतर स्टेट कोणतं आहे, आपलं महाराष्ट्र स्टेट आहे तर तुम्हाला इथून महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिटी कोणती आहे तर बघा, एवढ्या सगळ्या सिटीजमध्ये जॉब अवेलेबल आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर बघा भुसावळ, बोईसर, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, जळगाव, त्याच्यानंतर बघा जालना, कोल्हापूर, लातूर, मिरज, नंदुरबार, नाशिक, परभणी, रायगड, सगळ्या ठिकाणी जवळपास जॉब्स आहे. म्हणजे ज्या पण ठिकाणी तुम्ही राहताय, समजा पुण्यात राहताय तर पुणे मी ते सिलेक्ट केलं. इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे, तिथे जी यांची ब्रँच येईल त्याचा ॲड्रेस तुमच्या समोर येईल, ब्रँच येईल तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळेल. त्यामुळे पिनकोड नंतर ॲड्रेस टाका. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे, मग BA झालं आहे, BCom झालं आहे, BSc झालेलं आहे, MBA झालं आहे, MPhil झालं आहे, MBBS झालं आहे, जे पण झालं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आहे का, असेल तर टाका, नसेल तर फ्रेश सिलेक्ट करायचं आहे. परफॉर्मन्स, तुम्हाला किती CTC पाहिजे एक्सपेक्टेड ते तुम्ही टाकू शकताय. जसं की आता तुम्ही कुठल्या पोस्टसाठी, ब्रांच मॅनेजर या पोस्टसाठी अप्लाय करताय तर गुगल तुम्ही करू शकताय. समजा ब्रांच मॅनेजरला 50,000 रुपये सॅलरी आहे, त्या प्रकारे तुम्ही CTC बघू शकताय. गुगलवरून तुम्हाला आन्सर मिळून जाईल, मग त्या प्रकारे तुम्ही ते CTC टाकू शकताय. म्हणजे 3.5 लाख, 4 लाख, 5 लाख असं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर सोर्स कुठून तुम्हाला कळलं तर यस, डायरेक्ट करिअर पेजवरून कळलं, यूट्यूबवरनं कळलं, पण इथे यूट्यूब ऑप्शन नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट करिअर पेज टाकू शकताय. इथे पण करिअर पेज येईल. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे तुमचा रेझ्युमे, बायोडाटा अपलोड करायचा आहे. हा जेव्हा बायोडाटा तुम्ही अपलोड कराल तर 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ज्या पण तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करताय, समजा ब्रांच मॅनेजर या पोस्टसाठी अप्लाय करताय तर तुमचा रेझ्युमे ब्रांच मॅनेजर सारखा असला पाहिजे. तुम्ही जर असोसिएट सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर या पोस्टसाठी अप्लाय करताय तर त्या रिलेटेड तुमचा CV असला पाहिजे. तुम्ही ज्या पोस्ट, जसं की ते बघा स्टाफसाठी आहे, मग स्टाफचे स्किल्स कोणते असतात, जसं की टीम मेंबर असतो, त्यानंतर बाकीचे स्किल्स त्याच्याकडे कुठले कुठले असतात, MS Excel येतं, MS Office येतं, बॅकएंडचे काम येतात. हे जर तुम्हाला काम येत असेल तर ते तुमच्या CV मध्ये मेन्शन पाहिजे, जेणेकरून HRला कळलं पाहिजे की याच्याकडे हे स्किल्स आहे. त्यामुळे तुमचा रेझ्युमे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो, त्यामुळे हे नीट टाका. ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही भारतामध्ये इतर कुठल्या ठिकाणी काम कराल का तर यस, कारण की बदली होत असते तर तुम्हाला यस करायचं आहे. नाही केलं तर तुमची शॉर्टलिस्टेड होण्याचे चान्सेस कमी होतील. त्यानंतर एनी रिलेटिव्ह तुमचं या बँकेत आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर ही टर्म्स अँड कंडिशन आहे, यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर यांची सगळी पॉलिसी आपल्यासमोर येते, तुम्ही ते वाचू शकताय. त्यानंतर ती पूर्ण वाचून तुम्हाला यावर आय ॲग्री यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही, आता समजा मी इथे पंढरपूरमध्ये अप्लाय केलं आहे, पण माझ्या जवळची एक सिटी आहे तिथं मी अप्लाय करू का, मग तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. मग आता एकदा का तुम्ही इथे साइन इन करून घेतलं, मग जस्ट अप्लाय फॉर दिस जॉब म्हणायचं आहे. तुमचा जो पण युजर नेम क्रिएट केला आहे, पासवर्ड क्रिएट केला आहे आणि साइन इन करून तुम्ही अप्लाय करू शकताय.
आता यासाठी वयाची अट काय तर इथे काहीही मेन्शन नाही आहे, त्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असाल, इंटरेस्टेड असाल तर तुम्ही बिंदास अप्लाय करून द्या. 18+ तुमचं वय पाहिजे आणि या पोस्टनुसार तुमच्याकडे स्किल्स पाहिजे. जसं की हा टेलिकॉलिंगचा जॉब आहे तर 18+ तुम्ही आहात, फ्रेशर्स तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. जसं की बँकिंग पार्टनरसाठी आहे तर त्या रिलेटेड स्किल्स तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. डिपेंड करता आहे कारण की हे सगळे फ्रेशर जॉब आहे, त्यामुळे तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय तुमच्या एज्युकेशननुसार. त्यामुळे अप्लाय करा, शेअर करा. डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि अशाच भरपूर अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स तुमच्यासाठी आणतोय. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.